सीईटी साठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर टाइम मॅनेजमेंट. आणि हा आजचा व्हिडिओ ना इतका जबरदस्त होणार आहे ना, की तुमचे डोळे उघडणार आहेत. डोळे उघडणार आहेत म्हणजे तुम्हाला कळणार आहे. म्हणतो ना, अशी जादूची कांडी फिरवल्यासारखा फरक तुमच्यात होणार आहे. जर मला काय सांगायचंय ते तुमच्या लक्षात आलं तर. काय, की आता आपल्या रँकर्स कोर्स वरती ना शेकडो मुलं टेस्ट देतायत. फ्री आहे टेस्ट. तुम्ही दिली नसेल तर तुम्ही सुद्धा द्या. पण सगळ्यात इम्पोर्टंट माझ्या काय लक्षात आलंय, मी तुम्हाला एका मुलाचा पेपर दाखवणार आहे. नाव मी त्याचं हाईड करून ठेवलंय. पेपर तुमच्या समोर आहे. बघा, इनकरेक्ट क्वेश्चन आहे. इनकरेक्ट आहे आणि 5 मिनिटं त्यानं वेळ लावलाय. किती मिनिटं वेळ लावलाय? 5 मिनिटं. नेक्स्ट क्वेश्चन 2.5 मिनिटं वेळ लावलाय. 2 मिनिटं 30 सेकंद. म्हणजे मला 5 आणि ह्याची ॲडिशन करून दाखवा. हे 5 मिनिट आणि ते किती मिनिटं सांगा बघू? किती मिनिटं? 2.5 मिनिटं. 7.5 मिनिटं त्यानं लावली. आता तेच प्रश्न मी इथं घेतलेत. तेच प्रश्न ॲज इट इज लक्षात घ्या. अगदी आहेत तसे मी घेतलेत. काय दिलंय? कॅल्क्युलेट द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय ऑल पार्टिकल्स इन द एफसीसी युनिट सेल इफ द व्हॉल्यूम ऑफ द सगळ्या युनिट सेलचा व्हॉल्यूम दिलाय. आता टोटल युनिट सेलचा जो व्हॉल्यूम दिलेला आहे, त्यातला 74% ऑक्युपाईड असतो. 74% त्याची पॅकिंग इफिशियन्सी आहे. म्हणजे तुम्ही याला 74% न मल्टिप्लाय करा. 74 च्या ऐवजी मी 75 करतोय. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनसाठी. तर हा पॉइंट कॅन्सल केला. मी याला 100 न मल्टिप्लाय केलं. ओके, तर खाली 100 न परत डिव्हाईड केलं पाहिजे. येते का लक्षात? मी तुम्हाला सांगतो. मग या दोघांचा प्रॉडक्ट करा. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 25 पाचा 125, 25 चोक 100, 15 16. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पटकन आन्सर मिळणार. त्यासाठी 5 मिनिटं लावायची गरज नव्हती बाळांनो. गरज नव्हती. दुसरी गोष्ट, दुसऱ्या प्रश्नाला त्याला 2.5 मिनिटं वेळ लागलाय. बरोबर आहे. काय विचारलंय? नंबर ऑफ युनिट सेल इन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ व्हॉल्यूम ऑफ मेटल. व्हॉल्यूम ऑफ मेटल इफ व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल दिलाय. अरे, तुम्हाला सॅम्पलचा व्हॉल्यूम दिलाय. एका युनिट सेलचा व्हॉल्यूम दिलाय तुम्हाला इंटू 10⁻⁻23. आता -23 वर गेल्यावर 10⁻+23 होतील. 23 च्या ऐवजी 22 लिहिलंय कारण एक 0 वाढणार आहे. आता 10 ला 3.44 न डिव्हाईड केल्यानंतर आन्सर किती येईल? तुम्हाला सांगतो 3.2, 3.7 तर नाही येणार बाळांनो. आणि मी तुम्हाला सांगतो किती येणार हे कळण्यासाठी तुम्ही सरळ-सरळ हे जे 10 आहेत ना, त्याच्यापुढे 2 झिरो वाढवा आणि 344 ने त्याला डिव्हाईड करा. 344 च्या ऐवजी त्याला 35 इमॅजिन करा. 35 न डिव्हाईड करा. ओके. म्हणजे 350 येईल. 0 ला 0 वाटल्यास कॅन्सल करा. 35 त्रिक करा. नाही चालत बाळांनो, नाही चालत. मग 35 दोन्ही 70 करा. मग 70 गेले, 30 उरले, पॉइंट दिला 0. 300 उरतंय म्हटल्यावर 5 तर नाही येणार. हे उत्तर करेक्ट आहे. अतिशय कमी वेळेत होतंय. आता मी काय केलंय तुम्हाला मी सांगतो. व्यवस्थित समजून घ्या आत्ताची गोष्ट. मी काय केलंय तुम्हाला एक्सप्लेन करायचंय मला. मी तुम्हाला सांगितलंय माझं हे एनालिसिस वगैरे सगळं मी तुम्हाला सांगतो. मी त्या मुलाला काय एक्सप्लेन केलंय ते मी तुम्हाला सांगतो. बघा, शांतपणे आता लक्ष द्या. एक क्वेशन पेपर मी सॉल्व्ह केलाय त्याचं एनालिसिस. मी 23 क्वेशन्स अटेम्प्ट केले. त्यातले 4 माझे चुकले. माझ्याकडून सुद्धा सिली मिस्टेक झालेल्या आहेत. पण मी 27 क्वेशन स्किप केले येत असून सुद्धा किंवा त्यातले बरेच सगळेच येत नव्हते मला. पण बरेचसे येत होते, पण त्याला मला वेळ जास्त लागणार होता. मी स्किप केलं. मी बघितलं पण नाही. बरं, हे सगळं करायला मला टोटल 6.5 मिनिटं वेळ लागली. म्हणजे मगाच्या स्टुडंटनं 7.5 मिनिटात, मगाच्या स्टुडंटनं 7.5 मिनिटात 2 प्रश्न सॉल्व्ह केले. दोन्हीही त्याचे रॉंग आहेत, चुकलेत. मी इथं त्याच्यापेक्षा 1 मिनिटात कमी वेळेत 19 प्रश्न बरोबर सोडवले, त्याचे मार्क मिळवले. फक्त तेवढ्यात 6 मिनिटात. फक्त 6 मिनिटात लक्षात घ्या. आणि या 6 मिनिटात मी तुम्हाला सांगतो, करेक्ट क्वेशन सोडवायला मला फक्त 3 मिनिटं 17 सेकंद लागलेत. 19 प्रश्न सोडवायला 3 मिनिटं 17 सेकंद लागलेत, कारण मी तुमच्यावर वायवा सीरीजचा अभ्यास करतोय. त्यातलेच प्रश्न होते. त्यातले तुम्हाला सांगतो 2 मिनिटं मला स्किप करायला लागलेत. म्हणजे 6 पैकी 2 मिनिटाचा वेळ तर मी स्किप करण्यासाठी घालवलाय. पण मी 1 ते 50 प्रश्नापर्यंत पोहोचलो बाळांनो. 1 ते 50 प्रश्नापर्यंत पोहोचलो. आणि माझे 4 प्रश्न कुठले चुकलेत ते पण मला दाखवतात. इकडे बरोबर प्रश्न मला माहित आहेत. पण हे जे स्किप केलेले प्रश्न आहेत ना, त्यातले बरेचसे प्रश्न मला सुटत होते. मग मी तुम्हाला काय शिकवलं बाळांनो रे? स्किप करा रे बाळांनो. तुम्ही अडकताय ट्रॅपमध्ये. तुम्ही ट्रॅपमध्ये अडकताय. ह्या मुलाचं तुम्हाला सांगू का? या मुलाचा जो पेपर आपण आता इथं घेतलाय 5 मिनिटं जाऊ दे, 2.5 मिनिटं. आता नेक्स्ट बघा. 33 सेकंद चुकलंच. 21 सेकंद चला ठीक आहे. व्हॉट इस द बॉन्ड अँगल बिटवीन एस एंड मॉलिक्युल्स? हा प्रश्न बरोबर सोडवलाय. पुन्हा 1 मिनिट वेळ.
1 मिनिटं वेळ तुम्ही कशाला घालवताय? टोटल नंबर ऑफ डोनर एटॉम बिटवीन टेट्रासायक्लोनिकेलेट. बाळांनो ऐका माझं. हे जो टॉपिक आहे ना कोऑर्डिनेशन कंपाउंड मन लावून करा. हे सगळ्यात धोकादायक आहे. 1 मिनिटं 15 सेकंद वेळ लावलाय आणि अनअटेम्प्टेड. मी तुम्हाला सांगतो असं पाहिजे. 7 सेकंदात स्किप केलंय. एवढा पण वेळ लावायचा नाही. नाही ना, न्यूमेरिकल आहे ना, स्किप केलं. न्यूमेरिकल म्हणलं की इमिडिएटली स्किप केलं. 1 मिनिट आणि 48 सेकंद काय विचारलं? याचं मोलार मास विचारलंय. अरे का रे एवढा वेळ लावायचा? 1 मिनिट आणि 48 सेकंद लागणार आहेत का मोलार मासला? कार्बन, 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 कार्बन. पहिल्या आणि शेवटच्या कार्बनची इथे डबल बॉन्ड दिसतोय तुम्हाला. त्यानुसार हायड्रोजन संख्या ॲडजस्ट करा. कार्बन 4 आहेत, 12 चोक 48. हे तर युनिट येणारच नाही. हे तर आन्सर येणारच नाही लक्षात घ्या. 48 तर येणार नाही. आता 48 पेक्षा थोडं जास्त येणार आहे. मी तुम्हाला सांगतो आन्सर बघा मी क्लिअरली सांगतो ऑप्शन डी दिलाय त्यांनी. रिझन सांगतो तुम्हाला. 48 ना. इथे 2 कार्बन, इथे 2 कार्बन आहेत. बरोबर आहे. 4 कार्बन वाढले, 52 झाले आणि मध्ये 1-1 कार्बन असणार आहे. तुम्हाला सांगतो कळालं का तुम्हाला? सिंपल होतं लक्षात घ्या, सिंपल. बरं मग या छोट्याशा व्हिडिओच्या कन्क्लुजनला यायच्या अगोदर एक्सप्लेन काय करायचंय बघा. एक्सप्लेन असं करायचंय मला, की तुम्ही काही झालं तरी या शब्दाला महत्व द्या. स्किप करा रे. येत नाही त्या प्रश्नाला इमिजिएटली स्किप केलं. येत नाही त्या प्रश्नाला इमिजिएटली स्किप केलं, की हे येत नाही हो बाळांनो. हे काय आहे? टेन्शन नाही येत. मी परत सोडवणार. माझे अगोदर सोपे प्रश्न होणार आहेत. मग हे तुम्ही केलं पाहिजे आणि तुम्हाला सांगू का? अतिशय थकलोय मी हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर. अतिशय थकलेलो होतो. भरपूर पालकांशी दिवसभर बोलून थकून गेलोय आणि म्हणून माझे ते कमी प्रश्न बरोबर आले बरं का. किंवा काही प्रश्न तुम्हाला सांगतो 19 माझे बरोबर आले, 4 चुकले ते बरोबरच यायला पाहिजे होते. पण क्लिअरली मी सांगतो जर मी 6 मिनिटाच्या ऐवजी 8 मिनिटं वेळ घेतला असता, तर माझे 27 ते 28 प्रश्न बरोबर आले असते. 8 मिनिटाच्या ऐवजी मी 15 मिनिटं वेळ घेतला असता, तर माझे 35 प्रश्न बरोबर आले असते. माझे नाही, तुमचे पण येणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपला रँकर्स कोर्स घ्यावा लागेल. त्यातले माझे प्रत्येक व्हिडिओ बघावे लागतील. तुम्हाला कॅल्क्युलेशनचं स्पीड इम्प्रूव्ह करावं लागेल. सगळं करावं लागेल बाळांनो आणि सीईटीच्या चांगल्या रिझल्टसाठी हे करावं लागणारच, हे लक्षात घ्या. तुम्ही अडकू नका ट्रॅकमध्ये. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मनात आहे, की यावर्षी पेपर अवघड येणार आहे. पहिली शिफ्ट अवघड येणार नाही, तर दुसरी अवघड येणार आहे. पहिली सोपी येईल, दुसरी अवघड येईल. मुलांनी सगळं डिक्लेअर करून टाकलंय. फर्स्ट शिफ्टचा पेपर सोपा असतो म्हणे. पुन्हा टफनेस लेव्हल्स वाढत जाते म्हणे. असं कधी घडलंच नाही. जेव्हापासून ऑनलाईन पेपर झालेत ना, सगळे पेपर अवेलेबल आहेत. वेबसाईटवर आहेत, सगळीकडे अवेलेबल आहेत. नीट बघा. टफनेस लेव्हल एकसारखीच असते. पहिल्या शिफ्टमध्ये पहिला जो काही पेपर असतो, त्यातलेच प्रश्न पुढे रिपीट झालेले असतात. टफनेस लेव्हल सेम असते बाळांनो. एका शिफ्टला फार अवघड येतोय आणि एकाला काहीच अवघड नाही. क्वचित होतंय लक्षात ठेवा, क्वचित. तेव्हा तुम्ही नको त्या शंका मनात घेऊ नका. टाईम मॅनेजमेंटला महत्त्व द्या. स्किप करा क्वेशन, इमिडिएटली स्किप करा आणि तुम्ही सुद्धा एक्झाम गोल ॲप्लिकेशनवर माझ्यासारखं 15 मिनिटात किती अटेम्प्ट होण्याचा प्रयत्न करायचा. येत नाही ते स्किप करायचं. खूप मज्जा आहे सांगा. कसलं नशीब आहे तुमचं. किती पण टेस्ट देऊ शकता तुम्ही. अनलिमिटेड टेस्ट देऊ शकता लक्षात घ्या. आणि क्लिअरली सांगतो टेस्ट देणं गरजेचं आहे. जुन्या झालेल्याच टेस्ट द्या. पण कसं आहे एक टेस्ट झाली. आता बघा आपल्या रँकर्सवरती 3 टेस्ट झालेत. मग 3 टेस्ट म्हणलं की मला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे फिजिक्सचे पण 150 प्रश्न आहेत. माझ्याकडे केमिस्ट्रीचे पण 150 आहेत आणि मॅथ्सचे पण. आता या केमिस्ट्रीचे 150 प्रश्न झाले आपले 3 टेस्टमधले. तर तुमचे किती बरोबर आलेत आणि किती चुकलेत ते बघा. जे चुकलेत ना लक्षात घ्या त्याच्यावर काम करा. स्किप केलेलं बोलत नाही मी. जे चुकलेत ते. म्हणजे तुम्हाला येत होतं, तुम्ही ट्राय केला, पण चुकलं. त्याच्यावर पहिला फोकस करा. त्याच्यावर पहिला फोकस करा, हे लक्षात घ्या. मग आता कळालंय तुम्हाला, टाईम मॅनेजमेंट ही की आहे सक्सेससाठी सीईटीमध्ये. टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट शिवाय होणार नाही हे लक्षात घ्या. मग करा चांगली तयारी. ऑल द बेस्ट.